जय हिंद मित्रांनो, मी आज आहे परळी MSCB कार्यालयामध्ये। मित्रांनो, ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे वीज ही सुद्धा एक माणसाची मूलभूत गरज आहे। पण कशा प्रकारे एक सामान्य माणसाला वीज चोरीच्या नावावर त्याला एक आमिष समजा लाच मागितली जाते, किंवा तुमचं मीटर आम्ही पकडलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही एवढे पैसे नाही भरले तर तुम्हाला अशा प्रकारे कारवाई करू, ही जी भीती दाखवली जाते। तर या भीतीबद्दल ज्यांच्या समजा वीज चोरीच्या कंप्लेंट असतील तर त्या वीज चोरीच्या कंप्लेंट बद्दल कोणाकोणाकडे RTIचा अधिकार हा आपल्याला दिलेला आहे, पण या अधिकारावर कोणीही बोलत नाही। पण मित्रांनो, अजून एक गोष्ट की या कार्यालयाकडून सांगितलं जातं की तुम्ही पहिलं 13,000 रुपये भरा। हे रोहित मोरे हे जे प्लॅन्ट धारक आहेत, हे रोहित मोरे, तर यांच्या घराची मीटर हे यांना कसल्याही प्रकारे नोटीस न देता हे त्यांचं मीटर काढून देण्यात आलेलं आहे आणि वर यांनाच दडपशाही करून लाच मागण्यात आलेली आहे। तर हा प्रकार जर MSCB कार्यालयामध्ये कोणाच्या आदेशावरून घडत असेल आणि सामान्य माणसाला वेठीस धरलं जात असेल, उन्हाळ्यामध्ये सामान्य माणसाच्या घरामध्ये एक कूलर जर का वापरलं तर त्या कूलरचं वीज बिल आपल्याला अव्वाचे सव्वा येतं, 1,000 रुपये 2,000 रुपये महिन्याप्रमाणे येतं। पण हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा AC असतात, यांच्या पूर्ण जी ही यंत्रणा आहे हे पूर्ण किती जणांकडे वीज बिल कशा प्रकारे भरतात, थकीत बाकी किती आहे, तर अशा प्रकारचं सर्वांकडे आहे। परंतु झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून सामान्य माणूस नको बाबा कुठं आपला वेळ घालावा म्हणून शांत बसतो आणि यांची वीज बिल भरत राहतो। तरी मित्रांनो, आपल्या अशा काही समस्या असतील वीज बिला संदर्भात, तर मी पद्मराज गुट्टे आपल्याला आवाहन करतो, या MSCB कार्यालय आणि राज्य सरकारच्या जी ही ऊर्जा मंत्री आहेत तर यांच्या विरोधामध्ये आपल्याला एक जन आंदोलन उभारावं लागेल। कारण जी मूलभूत गरज आज विजेशिवाय कोणाचाही उदरनिर्वाह होत नाही, प्रत्येकाचं काम विजेवर अवलंबून आहे। मग अशा प्रकारचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपल्याला एक जन आंदोलन उभारावं लागेल, त्यासाठी संपर्क साधावा। जय हिंद, जय भारत।